पॅकेज कसा असतो, आम्ही पर्सनच्या हिशोबाने घेतो. 24 तासाचे. बरोबर. 24 तासांमध्ये 2 जेवण, 2 नाश्ता, 2 चाय, 6 जणांना 1 रूम, एसी असली. मला जसं मगाशी बोललो बघा, वरून तर पाणी सोडायला लागलेत. मला जवळून दाखवतो बघा. हे पुन्हा तुमचं जेवणासाठी वगैरे ह्या साईडला किचन वगैरे आहे आणि ते हे त्यांचं रिसेप्शन वगैरे आहे. किती हाईट आहे ना, मजबूत. मस्त हाईट आहे ते बघू शकता. हे जे आपण मगाशी खाली होतो, खालून होतं वरती आलो. आता तुम्हाला रूम दाखवतो. फुल एसी आहे ना, एकदम थंड वाटतं ना, चिलचिल. हे बघा एसी आहे बघा, आणि छान आहे. ते सगळं सामान वगैरे ठेवायला पण आहे. भरपूर अशा गोष्टी खाली होत्या ना, तसेच रूम आहेत. आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल कारण खाली मुलं होती भरपूर. आता बघू शकता अशा पद्धतीने रूम आहे. ह्याच्याच खाली मगाशी होतो आपण. आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो. चिकन सुक्यामध्ये एवढं छान केलं, भाकरी खूप चांगली. आणि त्या भाकरी जर तुला पाहिजे असेल तर आणखी अनलिमिटेड भेटे काय आणखी? हां, इंडियन अनलिमिटेड आपल्याकडे. राईस पण आपण मला हवी तेवढी भाकरी मिळेल, हवं तेवढं चिकन आहे आणि राईस अनलिमिटेड जेवण. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्ही कुठे आउटिंगचा वगैरे प्लॅन करत असाल किंवा तुमची जर मोठी मंडळाची किंवा तुमची मोठी फॅमिली वगैरे असेल आणि त्यासाठी तुम्ही जर पिकनिकचा प्लॅन करत असाल तर मी असं एक बदलापूरमध्ये एक फार्म घेऊन आहे. त्या फार्मचं नाव आहे सी फार्म म्हणून आहे. आपण आतमध्ये जाऊया आणि पूर्ण फार्म दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो बघू शकता, हा अशा पद्धतीनं फार्म आहे. जसं आपण गेटमधून आली होती ह्या साईडला बघा, अशी मस्तपैकी झाडं वगैरे लावलेली आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला मित्र पूर्ण फार्म दाखवतो. किती मस्त आहे बघा. ह्या साईडला पूर्ण झाडं वगैरे आहेत, म्हणजे लहान मुलं वगैरे आली ते सगळं. आणि ह्या साईडला पूर्ण ह्यांचं हे फूड कोर्ट आहे वगैरे, जेवण वगैरे आहे ना, तिकडे सगळे चेअर्स वगैरे लावलेले आहेत ह्या साईडला. आणि मस्त आहे ते पण, मधला स्पेस पण बघा किती मस्त आहे. खूप चांगली प्रॉपर्टी आहे आणि मस्त चांगले ॲम्बियन्स आहे वगैरे बघू शकता. ह्या साईडला त्यांचं सगळं ऑफिस वगैरे आहे इथे. इकडे जेवण वगैरे आणि हे सगळं इथे एंट्री वगैरे आहे इकडे. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा. इथे बघा अशा पद्धतीने चेअर्स वगैरे सगळे मांडलेले आहेत. हे पुन्हा तुमचं जेवणासाठी वगैरे ह्या साईडला किचन वगैरे आहे आणि ते हे त्यांचं रिसेप्शन वगैरे आहे. आता इथं आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला पण समोर गेल्यावरती इकडे पण काही रूम्स आहेत. पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्हाला मी ह्या साईडचं दाखवतो. इथे बघू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे मस्त खाली ग्रास वगैरे आहे. आणि बघू शकता किती मस्त आहे. ह्या साईडला एक छोटंसं स्टेज पण बनवलं त्यांनी सिस्टमॅटिकली. आंब्याची काही झाडं आहेत, थोडेफार आंबे पण लागले तिथे. इथे लहान मुलांसाठी खेळायला बघा असं पाळणा वगैरे आहे. अशा ॲक्टिव्हिटीज आहेत थोड्याफार इथे. पण इथे पण बघू शकता लहान मुलं किंवा मोठी फॅमिली वगैरे असेल ना, त्यासाठी इकडे अशा पद्धतीने आहे सुखसुविधा. त्याच्यानंतर तुम्हाला इकडे दाखवतो. ह्या साईडला ना इथे आहे मस्तपैकी स्विमिंग पूल. आम्ही जस्ट आता आलो आहे. इथं बघू शकता पाणी पण किती आहे, नीट आणि क्लीन आहे. हा बघ, हा पूर्ण एवढा झाला आहे. किती हाईट आहे ना, मजबूत. मस्त हाईट आहे ते बघू शकता. आणि ह्या साईडला पण आहे तो छोटा आहे. इथे पण बघू शकता हा छोटा स्विमिंग पूल आहे, मोठा आहे पण. हा बघा असे 2 कंपार्टमेंट आहे. ह्या साईडला एक आहे आणि ह्या साईडला आहे. त्या साईडला पण काहीतरी आहे वरती लाईटिंग वगैरे, ते आपण नंतर बघूया. काय नंतर काय हळूहळू काय काय गोष्टी जशा माहीत पडतील तसं मी तुम्हाला सांगेन. ह्या साईडला पण मस्त त्याने असा ब्रिज बनवला आहे. इकडे तुळस पण आहे बघा, तिथे तुळस पण आहे. हा असा ब्रिज बनवला आहे इथे आणि हे मस्त वाटतं. आणि नंतर हे बघू शकतो, ही पूर्ण अशी मोठी प्रॉपर्टी आहे, ही पूर्ण बिल्डिंग आहे. आपण आतमध्ये जाऊया आणि सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला पण छोटीशी गार्डन आहे मित्रांनो. इथे आल्यावरती हे बघू शकता म्हणजे ग्रीन ग्रास पर टाकलं आहे. ह्या साईडला सेटिंग अरेंजमेंटसाठी पण त्यांनी जागा केलेली आहे. वरती फॅन वगैरे मस्त लावलेले आहेत. पण आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावरती बघा हा मोठा प्रशस्त रूम आहे. मस्त की सोफे वगैरे लावले आहेत छानपैकी. ह्या साईडला पण बघू शकता मस्त वरती लाईटिंग वगैरे, AC विषय सर्व गोष्टी आहे. TV आहे इथे. हे छानपैकी फोटो लावलेला आहे. अशा पद्धतीने त्यांनी काही गोष्टी दिल्या आहेत. ह्याच इथून आपल्या वरती जाऊ शकतो. ह्या साईडला पण रूम्स आहेत, इकडे पण रूम्स आहेत, ह्या साईडला पण रूम्स आहेत. आता वरती जाऊन दाखवतो तुम्हाला कसं वाटतं ते. आता हळूहळू आमची सगळी मुलं येते. आमचा का ऑलमोस्ट 40 जणांचा हा ग्रुप असणार आहे. त्यामुळे नंतर मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता येणार नाही म्हणून तुम्हाला दाखवून ठेवतो. ह्या साईडला पण रूम्स आहेत. आपण नाही ॲक्च्युली रूम्स नाही, हे पूर्ण हे आहे, वरची गॅलरी आहे. किती मस्त गॅलरी आहे बघा, खूप मोठी गॅलरी आहे. ह्या साईडला ही पूर्ण मोठी गॅलरी आहे आणि वरती अशावरती आहे सर्व गोष्टी. हे जे आपण मगाशी खाली होतो, खालून होतं वरती आलो. आता तुम्हाला रूम दाखवतो. त्यानंतर ह्या साईडला पण रूम्स आहेत. हे बघा इकडे पण रूम बघू शकता. वा, फुल AC आहे ना, एकदम थंड वाटतं ना, चिलचिल. हे बघा AC आहे बघा.
आणि छान आहे ते सगळं सामान वगैरे ठेवायला पण आहे भरपूर अशा गोष्टी बघा कपाट वगैरे दिले इकडे आणि चिकन बनवायला टमाटे घेतलेले इथून जर ओपन केलं आपल्याला पूर्ण बाहेरून चांगला व्ह्यू दिसतो याच्यातून इकडून बघू शकता वन ऑफ द बेस्ट फार्म हाऊस आहे ह्या साईडला पण एक मस्त की विंडो आहे इथून पण बघू शकता चांगले व्ह्यूज होऊ शकतो मग अशी आपण तिथे स्विमिंग पूलच्या त्यासमोर आहे तिकडे तो ऑलरेडी माझा मित्र आहे आणि हे मस्तपैकी असं आहे त्याचे कपडे वपडे चेंज इकडे आणखीन एक रूम आहे तो पण मला दाखवतो सेम मगाशी आहे ना तसाच होता तसाच रूम आहे इकडे इकडून तुम्हाला काय होतं ह्या साईडला मस्त असे फोटो वगैरे लावले AC वगैरे सगळीकडे आहे इकडे इथे पण तुम्हाला दाखवतो ह्या साईडला पण सो सेम व्ह्यू दिसतोय ह्या साईडला ह्या विंडोतून बघा ह्या आणखीन पूर्ण व्ह्यूज दिसतो आणि त्या साईडला पण रूम्स वगैरे आहेत त्या साईडला पण आहेत आता इथून वरती पण जाऊया आपण आता आपण पहिल्या माळ्यात सेकंड फ्लोअरला बघूया काय दिसतं आपल्याला ह्या साईडला पण रूम्स आहेत इकडे पण बघू शकता इकडे ओपन केल्यावरती काय आहे बघूया आपण या साईडला बघा इथे सिटिंग अरेंजमेंट पण काय इथे बसायला वगैरे केलेलं आहे इथे बघू शकता त्यानंतर ह्या साईडला पण असे रूम्स आहेत सेम मला वाटतं मग अशी खाली आपण बघितले ना तसेच रूम्स असणार आहे बघा वाव अशी खाली होते ना तसेच रूम आहेत आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल कारण खाली मुलं होती भरपूर आता बघू शकता अशा पद्धतीने रूम आहे ह्याच्याच खाली मगाशी होतो आपण आता तुम्हाला इथून व्ह्यू दाखवतो बघा मस्त असतो एक मिनिट तुम्हाला दिसेल इथून बघा किती भारी व्ह्यू वाटतो मस्त हवा पण चांगली खेळते ह्या साईडला पूर्ण केळी बिळीचे झाड आहेत खूप मस्त आहे या साईडला पण बघू शकता हा बघा हा अशा पद्धतीने पूर्ण रूम आहे आता हा एक त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला पण आणखी एक रूम आहे तो पण तुम्हाला दाखवतो हे बघा हा बघू शकता किती मस्त रूम आहे एकदम सुंदर आहे हे बघा मित्रांनो अशी पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला दाखवली वरपर्यंत जाऊन तुम्हाला अशा पद्धतीनं आहे प्रॉपर्टी तर मित्रांनो ह्या प्रॉपर्टीचे जे मॅनेजर आहेत आपल्याबरोबर दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा बालकृष्ण गोमा गायकर तुम्हीच ते सगळं प्रॉपर्टी हँडल करतात ना तर आता मी आता ॲक्च्युली पूर्ण प्रॉपर्टी बघितली वगैरे थोडीफार आम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे ह्या प्रॉपर्टीबद्दल की आपलं म्हणजे कसं असतं म्हणजे पॅकेज वगैरे असतं की कसं असतं पॅकेज कसं असतो आम्ही पर्सनच्या हिशोबाने घेतो 24 तासाचे बरोबर 24 तासामध्ये 2 जेवण 2 नाश्ता 2 चाय 6 जणांना एक रूम AC असली तर 1800 रुपये नॉन AC असली तर 1700 रुपये आणि वन डेची पिकनिक सकाळी 9 ते संध्याकाळी 5 तर त्याचे आम्ही घेतो 1200 रुपये एक जेवण एक नाश्ता एक चाय हे तुम्ही देता त्याच्यामध्ये आणि 24 तासाचे तुम्ही बोलत की 1800 24 तासाचे 1800 आणि AC असली तर 1700 रुपये असतात आणि त्याच्यामध्ये जेवण वगैरे असतात आता मिनिमम आता ही समजा ही पूर्ण प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे असेल तर किती मिनिमम लोकांची किती गरज असेल 30 ते 35 लोकांचे पैसे घेतो 30 ते 35 लोकांचे समजा तुम्ही आम्हाला जर 35 लोकांचे पैसे दिले मग इथं आम्ही दुसरी पार्टी घेणार नाही हा बंगला आणि मग तुमची पार्टी राहिली हा आणि आता 3 वेगवेगळ्या फॅमिली जर मिळून पण हे करू शकता तुम्ही करू शकता ना मग तुमच्या फॅमिली पाहिजेत अच्छा दुसरी फॅमिली असली मग त्यांना पण ऍडजस्ट ते बाबा झाले का नाही झाले असं पण पाहिजे ना पण मोस्टली तुम्ही जर एकत्र फॅमिली असल्या सगळं समजा तिन्ही तर तुम्ही करू शकता ऍडजस्ट ओके नाही बल्क बुकिंग वरती तुम्ही जास्त भार देता ना प्रॉपर्टीमध्ये किती लोकांची कॅपॅसिटी आहे सध्या त्याच्यामध्ये 40 लोकांची 40 लोक असतील तरी 35 तरी 40 जास्त पण राहू शकतात पण म्हणजे आपले कंपल्लेवर 40 आणि तुमचे आता हे आता तुम्ही रेट सांगितले शनिवार रविवारचे असतील ना आणि बाकीच्या दिवशी ते आपण कमी जास्त करता वगैरे आणि थोडीफार छोटीफार फॅमिली समजा असेल तरी सुद्धा तुम्ही लहान मुलाचं कसं असतं माहितीये का 10 वर्षापर्यंत हाफ चार्ज 10च्या पुढं अच्छा फुल चार्ज असतात आता असं पण असू शकतं का आता तुम्हाला पूर्ण नाही मिळाले समजा 35-40 लोक नाही मिळाले तर छोटी फॅमिली असेल कदाचित त्यांना मध्ये एक रूम पाहिजे तर देता का तुम्ही तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुमचा कॉन्टॅक्ट जर केला जर अवेलेबिलिटी असेल तर तुम्ही नक्की हे करू अवेलेबल असला तर मग आम्ही तुम्हाला सांगू बाबा एक रूम आहे आमच्याकडे तुम्हाला पाहिजेत असला तर येऊ शकतो तुम्ही ओके तर दादा आता काय लोक आता मुंबईवरून येतात वगैरे आता त्यांनी पाण्यापिण्याचं वगैरे कसं असतं इकडे म्हणजे तुम्हाला पाणी म्हणजे बघा तुम्ही जर पाणी घेऊन आले तर तुमचं पाणी आणि आमच्याकडे जर पाणी मागितला तर 200 रुपयाला एक बॉक्स तो असा पूर्ण मिळणार हा किती बॉटल असतात तर याच्यामध्ये 12 बॉटल तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने मिळणार 200 रुपयाला घेतला तर आणि ते एकदा थंड करून देता तुम्ही तुम्हाला आता जर तुम्ही बोलले आम्हाला थंड पाहिजे टाकून अच्छा ठेवणार साधा पाहिजे असला बरोबर आता काय लोक तुम्हाला जर पाहिजे असला अगोदर आम्हाला ऑर्डर द्यायला लागते बरोबर आम्हाला किती बर्फ लागेल आणि थोड्या जर 4-5 लोकांना पाहिजे असला तर आमच्या फ्रीजमध्ये देता जर कोल्ड्रिंक्स वगैरे कोणाला पाहिजे असेल तर ती पण अगोदर ऑर्डर देऊन ठेवते
कारण आम्ही कोल्ड्रिंक्स आणि ड्रिंक ठेवत नाही. हां नाही ठेवत ना. आता मला सांगा, जरी इथून यायचं झालं तर आता तुमच्या इथे फार्म हाऊसमध्ये येतं आपल्याला, इथे वेस्टला उतरावं लागेल बरोबर. वेस्टला. आणि काय सांगायचं इकडे येण्यासाठी? इथे आता येण्यासाठी तिथं आंबेशिव रिक्षा स्टँड असतो. ओके. आंबेशिवच्या रिक्षा स्टँडला सांगायचं आम्हाला श्री फार्म पाचोनला जायचे. श्री फार्म पाचोन. हां मग ते तुम्हाला 200 रुपये घेणार. बरोबर. तुमचं नाव सांगितलं तर. म्हणजे 14 जणांचे ना, 50 रुपये पर पर्सन घेतात ना. हां हां. आणि तुम्ही आमचं नाव नाही सांगितलं तर मग 250 घेणार. 250 म्हणजे जास्त घेणार. अच्छा, त्यांचं नाव सांगून यायचं आहे. हां. आणि ऑलमोस्ट किती 7-7.5 किलोमीटर आहे? 9 किलोमीटर. 9 किलोमीटर टोटल 9 किलोमीटर आहे. तिथपासून इथपर्यंत मित्र 9 किलोमीटर आहे. रिक्षावाल्यांचे तिथं आम्ही चाट लावलेले. अच्छा अच्छा. हे बघा, या साईडला त्यांनी पण इन्फॉर्मेशन पण दिली. हे सगळे रिक्षाचे नंबर आहेत ना. हां, याच्यावरशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला रिक्षा पण बुक करू शकता. फक्त श्री फार्म बोललं तर कोण पण येऊन तुम्हाला इथून तुम्हाला सोडेल. हां. आणि हे सगळे तुमचे हे आहे ना सगळं टाइम टेबल, सकाळचा नाश्त्याचा वगैरे मित्र बघू शकता. अशा पद्धतीने टायमिंग आहे जेवणाचा वगैरे त्यांनी आहे. आता त्यांचं जसं जेवण येईल, नाश्ता काय काय गोष्टी येतील ना त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. आणि मी ऐकलं ॲक्च्युली रिक्षावाल्यांना पण विचारलं, ते बोलले की तुमचं जेवण खूप चांगलं असतं. ते बोलले खरं का, इथे भरपूर फार्म्स आहेत. जेवणामध्ये ना आम्ही स्वतः काळजी घेतो. हां. कारण कसा एकदा आलेला माणूस परत आपल्याकडे आला पाहिजे ही एवढी काळजी घ्या. आणि व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आपल्याकडे. आणि लहान मुलं आले तर जास्त तिखट बिकट तर सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळून घेता वगैरे. ठीक आहे, बघूया. थँक्यू सो मच तुमचा व्हॅल्युबल टाइम दिल्याबद्दल. ओके ओके. तर मित्रांनो, इथं आणखीन खास काय माहिती, जर तुम्ही इथं चिल करणार असेल ना तिथे, इथे ना मस्तपैकी ते लोक ना बरोबर आहे बघा, हा रूमच्या बरोबर बाहेर नाही इथे अशा पद्धतीने टेबल वगैरे लावतात. तुम्हाला जिथे पाहिजे इथे ग्रासमध्ये बोलत तर ग्रासमध्ये बोलत, तुम्ही इथे जरी बोलत तिथे पण टेबल लावतात. हे त्यांची चांगली एक गोष्ट आहे. आणि इकडचे स्टाफ जे आहेत ना खूप सपोर्टिव्ह आहेत. हां, तर मित्र अशा पद्धतीने चहा देतात. आता ॲक्च्युली हे चहा म्हणजे काय काय कोणता मसाला यूज करतात तुम्ही लोक? हां, मग घरचा गावचा तुमचा गावचा मसाला आहे काय? हां, पण खूप सगळ्यांना लोकांना चहा आवडली आहे. पण तुमची तुम्ही कोण बनवतो चहामध्ये? खूप बनवतो. पण मस्त खूप चांगली चहा आहे बघा मित्रांनो. आणि मस्त असते त्यांची चहा, खूप भारी एकदम. थँक्यू सो मच दादा, थँक्यू. तर मित्रांनो, जसं आम्ही आलो ना 4 वाजता वगैरे, नंतर मग त्या लोकांनी मस्तपैकी पोहे वगैरे बनवले वगैरे. बघा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला पोहे मिळतात. अनलिमिटेड पोहे येतात, तुम्हाला जेवढे पाहिजे पोहे असतात. त्याच्यामध्ये चम्मच येतो, मस्त की लिंबू वगैरे असतं. आणि चहा त्यांची खूप अप्रतिम आहे. मी आता जे माझ्या मित्रांनी जेवढे खाल्ले ते पण तुम्हाला दाखवतो, कशा पद्धतीने त्यांचा रिव्ह्यू पण घेतो. कसे होते पोहे? एक नंबर होते ना पोहे. आणि आता चहा पण आहे. चहा पण एवढं अशा पद्धतीने असते इकडे. आपल्या पाहिजे एवढी घ्यायची इकडे, स्वतःच्या हाताने घ्यायची. आणि मस्तपैकी चहा होते. आणि पोहे तर पोरांनी बघा सगळे फस्त केले, कारण मी पाण्यामध्ये होतो आणि पूर्ण म्हणजे हे करतो, स्विमिंग करत होतो, त्यामुळे मला वेळ नाही मिळाला. हे पण मस्त पोहे सगळ्यांना आवडले. कसं खरोखर चांगले होते? नक्की सजेस्ट करू शकता काय? हां हां. काय चहा आवडली? आता मी कोणता फ्लेवर? व्हॅनिला फ्लेवर. ठीक आहे, मी पण टेस्ट करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आता आमचं जसं पोहे वगैरे खाऊन झालं, नंतर तर तुम्हाला ॲटमॉस्फिअर दाखवतो. बघू शकता तुम्ही कशामध्ये नाही. हे सगळं तिकडे मस्त मी मित्र वगैरे चिल वगैरे करतात वगैरे. खूप मस्त सेटिंग अरेंजमेंट वगैरे आणि भरपूर अशा गोष्टी आहेत इकडे. बघू शकता कमी एकदम सॉलिड होणार आहे हे बघा. त्या आणि स्पीकरचे पण अरेंजमेंट केलेले वगैरे. आणि बघू शकता किती मस्त वगैरे. आता सूर्यास्त झाला इकडे आणि हा स्विमिंग पूल बघू शकता किती शांत झाला आहे. बऱ्यापैकी आम्ही मजा केली इकडे, बघू शकता. आणि ह्यासाठी पण कदाचित पाणी निघेल कदाचित, आणि तिकडून मग पाणी कदाचित निघेल, ते पण बघूया आपण नंतर. तर मी तुम्हाला रात्रीचा ॲम्बियन्स दाखवतो बघा. आता बघू शकता कसं आहे, टेम्परेचर कसं आहे, बरोबर आहे मेंटेन. आणि तुम्हाला जसं मगाशी बोललो बघा, वरून तर पाणी सोडायला लागलेत. मला जवळून दाखवतो बघा, मस्त एकदम. आणि लाईटिंग वगैरे खूप छानपैकी केले त्यांनी. खूप चांगलं प्रेझेंटेशन आहे बघा. इथून पाणी वगैरे येते. आणि तुम्हाला रात्रीचं म्हणजे संध्याकाळचं ऑलमोस्ट 6-6:30 झालेत आणि आता लाईटिंग वगैरे लागले आहे पूर्ण. आणि आंब्याच्या झाडाला आंबे पण लागलेत. आणि बघू शकता आजूबाजूला तिकडे आपली मित्र वगैरे सगळे चिल करतात. आणि एक नंबर आहे वातावरण. हो गडसे साहेब, कसं आहे? एकदम मस्त. बरं, बाहेर आले होते थंडी वाजते ना, आणि आतमध्ये गरम पाणी आहे. आपले घरचे सगळे जुने आमचे आहेत कार्यकर्ते, तो सॉलिड आहे बघू शकता. मस्त आहे, एक नंबर आहे. ते नॉनव्हेज खातात दादा, कशी आहे? खूप छान आहे. ग्रेव्ही आणि सुका पण दिलं आहे. दोन्हीची व्हरायटी आहे, खूप छान आहे. तांदळाची भाकरी आहे, खूप छान आहे. जेवणाचं आमच्या देवावर खूप छान आहे. चिकनचं त्यांनी सुका दिला एक वेगळा आयटम, आणि एक त्यांनी ग्रेव्ही दिली. दोन्ही जे कॉम्बिनेशन चिकनचं ते खूप चांगलं आहे. नक्की ना? येस. दादा, व्हेजमध्ये काय कोणती गोष्टी आहेत? भाजी आहे, हां, मटकीची भाजी आहे, हां, लोणचं आहे, हां, डाळ आहे, हां, आणि जिरा राईस आहे. हां. आणि मिक्स भाजी पण आहे, पण बिगी भाजी मला आवडली असल्यामुळे मी नाही. ओके. बाकी अदरवाईज खूप छान. हां. तर मित्रांनो, आपण गेलो होतो बदलापूर मध्ये श्री फार्म हाऊस इथे. स्टेशनपासून एक 9 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. आणि तिथे पर पर्सन त्यांचा 1600-1700 या म्हणजे 24 तासाचा रेट चालू आहे.
फूड इन्क्लूड फूड वगैरे सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला ह्या व्हिडिओमधून. तर माझी व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तो पण मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.